बेळगाव तालुक्यातील मुतगा गावातील प्राथमिक कृषी पतसंस्थेकडून गेल्या 3 वर्षांपासून शेतकऱ्यांना पीक कर्ज न दिल्याच्या निषेधात येथे गावातील सचिन पाटील गेल्या 4 दिवसांपासून उपवास सत्याग्रह करत आहेत। गेल्या 3 वर्षांपासून मुतगा गावातील प्राथमिक कृषी पतसंस्थेमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात नाही। संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं असता डीसीसी बँकेकडून आलेलं नाही अशा सबबी सांगत असल्याचा आरोप सचिन यांनी केलाय। याबाबत पत्रकारांशी बोलताना सचिन पाटील म्हणाले की मुतगा प्राथमिक कृषी पतसंस्थेत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे। येथील ग्रामपंचायत अधिकारी गेल्या 3 वर्षांपासून शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत। डीसीसी बँक प्रशासन मंडळाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज दिल्याची घोषणा केली आहे, मात्र मुतगा गावातील प्राथमिक कृषी पतसंस्थेकडून गेल्या 3 वर्षांपासून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलेलं नाही। नमस्कार, मी सचिन पाटील, प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघ मुतगा ह्या संस्थेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण गेल्या 5 वर्षापासून आंदोलन करत आहोत, उपोषण करत आहोत। उपोषणाचा हे आज चौथी वेळ आहे आणि ह्या 4थ्या वेळेमध्ये आजचा 4था दिवस आहे। संघामध्ये आपल्या झालेल्या भ्रष्टाचारामध्ये ज्या व्यक्तीने भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्या विरोधात अधिकाऱ्यांनी दिलेले आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत आणि गेल्या 3 वर्षापासून आपल्या गावातील शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज सरकार वितरण करतं, ते कर्ज मिळालेलं नाही आहे। ते मिळावं व ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावरती कडक शासन व्हावं ह्याच्यासाठी ही मागणी घेऊन मी इथं उपोषणला आहे। मी तुमच्या माध्यमातून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की माझ्या गावातील ज्या शेतकरी बंधूंना गेल्या 3 वर्षापासून आपण इतके त्रास देत आहात, कृपया ते बंद करून लवकरात लवकर त्यांना कर्ज वितरण करावं व ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करून त्यांच्या पदावरून त्यांना हटवून त्यांना जेलला पाठवावं अशी माझी मागणी आहे। आणि जोपर्यंत ह्या माझ्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत मी इथून हटणार नाही आहे। त्याचं कारण जो भ्रष्टाचार झालाय तो मोठा असल्या कारणानं डीसीसी बँक काय म्हणते की आपण इथला भ्रष्टाचार जोपर्यंत क्लिअर होणार नाही, आम्हाला ऑडिट क्लिअरली येऊन पोचणार नाही ऑडिट रिपोर्ट, तोपर्यंत आम्ही वितरण करू शकत नाही। कारण गव्हर्नमेंटचे काही रूल्स आहेत, ते रूल्स आम्हाला फॉलो करावं लागतंय। त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं नाही असं नाही, कारण जिल्ह्यामध्ये संपूर्ण गावांना वितरण झालेलं आहे कर्ज शेतकऱ्यांना बिनव्याजी, परंतु माझ्या गावात फक्त भ्रष्टाचारामुळे हे कर्ज अडलेलं आहे। तो भ्रष्टाचार ज्या लोकांनी केलेला आहे ते आपण सगळं उघड केलेलं आहे, त्यांच्यावरती कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळावं। कारण तुम्ही संन्यासाला फाशी देताय आणि चोरांना मुक्त सोडताय, त्याच्यासाठी या बिचाऱ्या शेतकऱ्यांनी काही पाप केलेलं नाही आहे, त्यांना तुम्ही 3 वर्षापासून सतवताय। त्यांना ताबडतोब तुम्ही कर्ज देऊन त्यांना मोकळं करावं व ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांना तुम्ही फासावरती चढवा। मुतगा गावातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेपर्यंत उपवास सत्याग्रह सुरू राहील असे त्यांनी सांगितले। राजेकर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।